नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मिहीरच्या मरणाच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे सगळं सत्य आता रायाने शोधून काढून जीजीसमोर आणलेलं असतं. तर इथे आता नानांना तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. आता नानांचा चेकअप होताच डॉक्टर लगेच नानांना म्हणू लागतात, नाना अहो काय केलं हे, अहो या वयात तुम्ही आता काळजी घ्यायला पाहिजे. हे बघा फ्रॅक्चर होता होता राहिले, आत्ता सध्या तरी पाय मुरगळलाय, पण इथून पुढे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जर या वयात हाडं मोडली ना तर ती बसवणं कठीण असतं. त्यामुळे नाना काळजी घ्या. चला मी तुम्हाला गोळ्या औषधं लिहून देतो आणि त्या घ्या, मग तुम्हाला बरं वाटेल. असे म्हणत डॉक्टर लगेच चेकअप करून आता तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते, हो बघितलं ना, आज थोड्यावर हाड मोडता मोडता राहिलं. जर पाय वगैरे मोडला असतं तर काय केलं असतं. हे बघा घरात चालताना नीट बघून चालत जा. तेव्हा नाना मला उमे, अगं मी नीटच बघून चाललो होतो, पण का कुणास ठाऊक माझ्या पायाखाली ना तेल सांडलेलं होतं. त्या तेलावरनं माझा पाय घसरला आणि मी धडपडलो आणि पडलो. तेव्हा लगेच जीजी मला लागते, काय आपल्या घरात तेल सांडलं होतं? नाही म्हणजे एवढं तेल लावतं तरी कोण आपल्या घरात? शशिकला तुझ्याकडनं सांडलं होतं का तेल? तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो काय बोलताय तुम्ही? अहो नाही नाही, 3 दिवस झाले मला तेलाची बॉटल सापडलीच नाही आहे. कुठे गेली काय माहिती. 3 दिवसापासून मी तर तेलच लावलं नाही आहे. तेव्हा लगेच जीजी मला लागते, रुजिदा तुझ्याकडनं हरवली होती का? नाही म्हणजे तुझ्याकडनं कुठे तेल सांडलं आहे का? तेव्हा रुजिदा मला लागते, नाही गं जीजी, मी तर तेलच लावत नाही. मी कशाला तेलाची बॉटल बघू, मला नाही माहिती. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, मग आपल्या घरात काय तेलाची खाण बी नाही की काय? खालून जमिनीतनं तर तेल आलं नसेल ना? नेमकं तेल आलं कुठनं तेच कळायला काही मार्ग नाही. असा विचार आता नानाजीजीचा चालू असतो. त्याच वेळेस आता इकडे बाहेर मंजिरीची तगमग चालू असते. नानांना काय सांगितलं असतं आणि त्यांचं बरं असेल की नाही असे असंख्य प्रश्न आता इथे मंजिरी समोर उभे असतात. तेव्हा मंजिरी राहायला म्हणू लागते, राया आता बासा पुरे झालं, आता मला ना आतमध्ये जावंसं वाटतंय रे. अरे नाना तिथे रूममध्ये पडलेत, त्यांना काय झालंय, किती वेदना होत आहेत मला काहीच माहिती नाही. आणि मी अशी बाहेर उभी आहे, मी आतमध्ये जाऊसुद्धा शकत नाही. राया काय करू रे मी, मला नाही बघवत रे हे सगळं. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर काळजी करू नको, नानांना काही होणार नाही. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर ते औषध वगैरे देतील, नाना लवकरात लवकर ठीक होतील. आणि तू टेन्शन घेऊ नको मिस्पायर. हे बघ आपल्याला लवकरात लवकर मिहीरच्या मरणाचं सत्य शोधून काढायचं आहे आणि मग आपल्याला नाना जीजीपर्यंत पोचता येईल मिस्पायर. हे बघ त्यासाठीच मी डिफिकल्ट डंकीला कामाला लावलं की नाही. एकदा फक्त नाऱ्या सापडू दे. नाऱ्या सापडला की त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे नक्की आपल्याला शोधून सापडता येईल. तेव्हा लगेच आता तेवढ्यात डिफिकल्टचा फोन येऊ लागतो. त्याच वेळेस राया पटकन आता मिस्पायरला म्हणू लागतो, मिस्पायर हे बघ डिफिकल्टचा फोन आला, कदाचित नाऱ्या सापडला असेल. असे म्हणत राया पटकन आता फोन उचलतो आणि म्हणू लागतो, बोल डिफिकल्ट, कुठे नाऱ्या, काय म्हणाला? मला मिहीरबद्दल सगळं काही विचारायचे, दे ना त्याच्याकडे फोन, कुठे येतो? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, राया भाऊ नाऱ्या सापडलाय, पण त्या रात्रीचं सत्य समजणं अवघड आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, काय बोलतोय डिफिकल्ट, असं कसं होऊ शकतं? हे बघ नाऱ्याला समजा काही माहिती, तो तिकडे होता की नाही, मग तो सांगेल की आपल्याला. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ नाऱ्या सापडलाय खरा, पण तो अशा ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी तो सगळं सांगू शकेल की नाही हेही आपल्याला माहिती नाही. तेव्हा लगेच रायम लागतो, काय बोलतोय डिफिकल्ट, असा कुठल्या ठिकाणी येणाऱ्या? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, मी तुला सकाळी पत्ता पाठवतो, त्या ठिकाणी तू ये नाऱ्याला भेटायला आणि स्वतःच बघ त्याची अवस्था, तो या परिस्थितीतच नाही आहे रायभाऊ. असे म्हणत लगेच डिफिकल्ट फोन कट करतो. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, काय झाले राया, सापडला का नाऱ्या? काय बोलला डिफिकल्ट, बोल ना राया. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस्पायर असा का बोलत असेल हा, काय तर म्हणे नाऱ्या सापडलाय अशा एका ठिकाणी जिथे तो सांगू शकत नाही, अशा कुठल्या ठिकाणी असेल नाऱ्या? असे आता असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात. तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी मंजिरी, राया, डिफिकल्ट, डंकी आता नाऱ्याला भेटण्यासाठी निघालेले असतात. नाऱ्या मात्र आता मानसिक रुग्णालय नाही म्हणजे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये असतो. तेव्हा लगेच आता राया लागतो, डिफिकल्ट अरे आपण या मानसिक रुग्णालयात का आलोय? नाऱ्या इकडे आहे का, तो बरा नाही आहे का? तेव्हा लगेच आता त्या हॉस्पिटलमधला ऑडबाय म्हणू लागतो, रायभाऊ इकडे या, मी तुम्हाला घेऊन जातो. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ तू आता नाऱ्याला बघ आणि मगच ठरवतो सांगू शकतो की नाही. चल बरं या दादाच्या पाठीमागे चल. त्याच वेळेस आता ते ऑडबाई म्हणू लागतात, ताई
प्लीज, हा ना पुरुषांचा ऑर्ड आहे, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये नाही येता येणार. तुम्ही इकडेच थांबाल का? तेव्हा रायम लागतो ठीक आहे, त्या थांबतील इकडे. मिस फायर, तू इथेच थांब, आम्ही पटकन नाऱ्याला भेटून येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया लवकर या. असे म्हणत आता लगेच डिफिकल्ट, डंकी आणि राया तिघेही ऑड बॉय संघच आता त्या नाऱ्याच्या ऑर्डमध्ये जातात. आता मात्र आतमध्ये सगळे वेडे लोक असतात. आता त्यांचा धिंगाणा चालू असतो. कोणी रडत असतं, कळत असतं, कोणी हसत असतं, कोणी बाहुलीबरोबर खेळत असतं, काय काय चालू असतं. आता हा सगळा प्रकार बघताच रायाला धक्काच असतो. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट, अरे इकडे कुठे घेऊन आलाय? अरे इथे का असू शकतो नाऱ्या? हे कसं शक्य आहे? नाऱ्या तर चांगला होता की. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ, नाऱ्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची स्मृती परत गेली आणि मग तो या मानसिक रुग्णालयात येऊन पोचला. वेडा झालाय, त्याला काहीच आठवत नाही रे, असा धांदरल्यासारखा करतोय तो. आणि तो कसं सांगू शकतो आपल्याला त्या रात्रीबद्दल? तेव्हा लगेच आता राया मात्र नाऱ्याकडे बघू लागतो. नाऱ्या शांतपणे एकटक आता आजूबाजूच्या लोकांकडे डोळे मोठे करून असे बघत असतो. तेव्हा राया त्याच्याजवळ येतो आणि लागतो, नाऱ्या, अरे काही अवस्था करून घेतली रे, तू बरा आहेस ना भावा? अरे मी राया भाऊ, तुझा आवडता राया भाऊ, मी तुला आवडायचं ना, आठवतंय ना राया भाऊ? अण्णा, हे बघ रुमाल, असा मी रुमाल हाताला बांधायचो, तो तुला खूप आवडायचा. बोल ना नाऱ्या, आठवतंय ना? नाऱ्या एक नाही दोन नाही शांतपणे रायाभाऊकडे बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच राया लागतो, नाऱ्या, अरे असं नको करू, माझ्याकडे बघणार आहे. असे आता नाऱ्याला इथे राया प्रश्न विचारत असतो. तर इकडे आता सकाळी सकाळी मिहीर आपल्या ऑफिसकडे निघालेला असतो. आता मात्र ड्रायव्हर अचानक गाडी थांबवतो. त्याच वेळेस मिहीर विचारू लागतो, काय झालंय, का थांबवली गाडी? तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणू लागतो, साहेब अहो समोर मोठा दगड आहे. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, मग उतर आणि तो दगड बाजूला कर, मग जाऊया आपण. आता लगेच गाडीतनं ड्रायव्हर खाली उतरतो आणि तो दगड बाजूला करणार. तेच पाठीमागनं एक गुंड येतो. आता त्याने आपल्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो, त्याच्या हातात रॉड असतो. आता तो रॉड लगेच तो त्या ड्रायव्हरच्या डोक्यात मारतो आणि आता त्याला खाली पडतो. आता मात्र हे सगळं दृश्य बघून मिहीरला धक्का बसतो. मिहीर पटकन आता ड्रायव्हरला वाचवण्यासाठी गाडीतनं खाली उतरतो. आता मात्र तो त्या गुंडाला मारणार, तेच पाठीमागनं दोन गुंड येतात आणि मिहीरला पकडतात. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागते, कोण आहे तुम्ही आणि आम्हाला का अडवलंय? हे बघा, मला सोडा आणि मग माझ्याशी लढा. हे बघा, असं बांधून ठेवून कोणीही लढू शकतं, पण माझ्याशी 2 हात करायला शिका. तेव्हा लगेच आता तो गुंड म्हणू लागते, खरी मस्ती तर याच्यात दिसती, ठेवा रे याला गाडीवरती, याचाच बेत बघतो आता मी. असे म्हणत ते गुंड लगेच मिहीरला असं गाडीवरती दाबतात. त्याच वेळेस आता लगेच रॉडनी तो पाठीमागचा गुंड त्याच्यावरती वार करणार. तेच पाठीमागनं जय घोरपडे येतो आणि पटकन आता त्या गुंडाला मारू लागतो. आता मात्र जय घोरपडेने मिहीरची त्या गुंडापासून सुटका केलेली असते. मिहीर आणि घोरपडे दोघांनी मिळून त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते. आता मात्र ते गुंड तिकडनं पळालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच मिहीर इकडे घोरपडेकडे बघू लागतो. घोरपडेकडे बघताच मिहीरला धक्का बसतो. या माणसाला तर मी त्या दिवशी भेटलो होतो, जो त्या चाळीतल्या लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्यासाठी आला होता. तेव्हा लगेच आता इथे घोरपडे म्हणू लागतो, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, 1 मिनिट, तू आज माझी मदत का केली? तू तर त्या दिवशी कोठारीच्या बाजूने होता ना, म्हणजे तू मिस्टर कोठारीचा माणूस आहे ना, मग हे सगळं काय आहे? तू माझ्या मदतीला का आलाय आज? तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, एक्सक्यूज मी कुणाचाही माणूस वगैरे नाही आहे, मी फक्त कामाचा माणूस आहे आणि मला जे काम येतं ते काम मी पूर्ण करतो आणि आत्ता जे काही घडत होतं ते चुकीचं होतं, त्यामुळे मी तुझी मदत केली. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, पण का माझी मदत केली? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, कारण भावा, तू मला लय आवडला, तुझी स्टाईल, तुझी ही अदा, अरे बापरे, 1 नंबर भारी, मला खूप आवडली, असं माझं मन जिंकलंय तू, त्यामुळे तुझी मदत करावीशी वाटली म्हणून तुझी मदत केली. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, थँक्यू, माझे प्राण वाचवल्याबद्दल आभारी आहे मी तुझा. बरं ठीक आहे, चल येतो आम्ही. असे म्हणत आता रस्त्यातला तो दगड मिहीर उचलणार. तेच घोरपडे म्हणू लागतो, 1 मिनिट सर, तुम्ही बसा गाडीत, मी उचलतो. त्याच वेळेस मिहीर आता ड्रायव्हरला विचारू लागतो, तू बरा आहेस ना? तुला जास्त काही लागलं नाही ना? तेव्हा ड्रायव्हर म्हणू लागतो, नाही साहेब, मी बरा आहे. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मग चल पटकन आपल्याला ऑफिसला जायचे. असे म्हणत आता मिहीर गाडीत बसतो आणि तिकडनं निघालेला असतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, वा, हा जलवाई तुझा मस्त होता, आवडला आपल्याला, तू माणूसच कसला वेगळा दिसतोय. पण ही भेट आवडली म्हणून काय झालं,
पुढची वेट लवकरच होणार आहे. तसा सगळा बंदोबस्त केलाय मी. त्याच वेळेस आता गाडी चालवत असताना ड्रायव्हरचं लक्ष आता समोरच्या व्हायपरवरती जातं. म्हणजे गाडीच्या व्हायपरवरती घोरपडेने त्याचा मोबाईल ठेवलेला असतो. तेव्हा ड्रायव्हर म्हणू लागतो, सर अहो बघा ना, समोर व्हायपरवरती मोबाईल आहे. कदाचित मगाशी ज्या माणसाने तुमची मदत केली ना, त्या माणसाचाच असेल हा. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मग गाडी थांबवा आणि तो मोबाईल आतमध्ये घ्या. आता ड्रायव्हर पटकन गाडी थांबवतो आणि घोरपडेचा मोबाईल आतमध्ये घेतो. आता मिहीर मात्र त्या मोबाईलकडे बघू लागतो. हा मोबाईल या माणसाचा असूच शकतो का? कसं शक्य हे? याचा विचार आता मिहीर करू लागतो. तर इकडे आता राया मात्र नाऱ्याला म्हणत असतो, नाऱ्या ए भावा आठव ना, अरे तुला काही आठवत असेल ना, अण्णा तू अण्णाचा माणूस होता, अण्णाचा खास गुंड. अण्णाने आपल्याला त्या रात्री लग्नाच्या रात्री त्या एका मिहीरला पकडायला सांगितलं होतं. हा बघ हा माझ्याकडे फोटो आहे असे म्हणत राया आपल्या खिशातनं मिहीरचा फोटो काढतो आणि नाऱ्याला दाखवू लागतो. तेव्हा लगेच आता नाऱ्या मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो. त्यावर लगेच आता राया लागतो, ए नाऱ्या अरे ऐक ना, तुला आठवतंय ना त्या रात्री आपण या माणसाला उचललं होतं, तू त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला होता, त्याला बेशुद्ध केलं होतं, मग आपण त्याला अण्णाकडे घेऊन गेलो होतो, आठवतंय ना? अण्णाला याचा गेम करायचा होता, आठवणं नाऱ्या? अरे बोल ना काहीतरी. नाऱ्या मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो. तेव्हा मात्र डिफिकल्ट डंकी आता सगळेजण अण्णा रायभाऊ या सगळ्यांची आठवण करून देत असतात. पण मात्र नाऱ्याचं काहीच नाही, गप्पच असतो तो. तेवढ्यात आता लगेच शेजारचा एक रुग्ण येतो आणि नाऱ्याचा हात पकडतो आणि लागतो, दादा चल ना रे, दादा चल लवकर. तेव्हा राया लागतो, ए भावा अरे आम्ही बोलतोय ना त्याच्याशी, तू कशाला नेतोय त्याला? तू तुझा दादा नाही आहे, सोड त्याला, तो आमचा आहे सोड त्याला. तेव्हा लगेच आता तो रुग्ण मात्र जोरात रडू लागतो आणि म्हणू लागतो, मला मारलं दादा, याने मला मारलं असे म्हणत तो रडू लागतो. तेव्हा राम लागतो, ए भावा अरे खोटं का बोलतोय, मी कशाला मारू तुला, मी नाही मारलं. तेवढ्यात लगेच आता रडण्याचा मोठा आवाज येताच हॉस्पिटलमधले ऑडबा येतात आणि म्हणू लागतो, रायभाऊ तू चल इकडनं, अरे ही रुग्ण अशीच असतात रे, त्यांना खरं खोटं नाही कळत रे, चल पटकन. आता मात्र राया तिकडनं घरी आलेलं असतो. पण मात्र रायाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता जे काही नाऱ्याच्या बाबतीत समजलंय त्यानंतर नाऱ्याकडनं सत्य समजणं कठीण असतं. संध्याकाळची वेळ झालेली असते, मिस फायरने स्वयंपाकही बनवलेला असतो. तेव्हा राया मात्र आता ताट वाढलेलं असूनही विचारात गुंगलेला असतो. आता कसं आपण सत्य शोधायचं? येत्या 7 दिवसात आपल्याला जीजीसमोर सगळं सत्य आणायचं होतं, पण आता नाऱ्याची स्मृती गेली आणि त्यानंतर त्याला त्या रात्रीचं काही आठवू शकत नाही. हे कसं शक्य आहे? मी काय करू? कसं जीजीसमोर मिहीरच्या मरणाचं सत्य आणू? असे असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात. तेव्हा मंजिरीचं रायाकडे लक्ष जातं. राया न जेवता आता विचारात गोंधळलेला असतो. तेव्हा मंजिरी मला लागते, राया अरे कसला विचार करतोय? अरे जेवणाच्या ताटावरती बसलाय ना, अरे मग घे की जेवण करून. तेव्हा राया लागतो, नाही मिस बार मी असंच. तेव्हा मंजिरी मला लागते, राया अरे मनातलं दुःख जर बाटलं ना तर ते कमी होतं असं म्हणतात, आणि काय आहे तुझ्या मनात ते सांगून टाक बरं. तेव्हा रायम लागतो, मिसबार मोठी परेशानीच झाली ग, मला वाटलं होतं की नाऱ्या सापडल्यानंतर सगळं काही मिटून जाईल, सगळं सत्य समोर येईल, पण नाऱ्याची अवस्था बघताच असं वाटतंय की सगळं काही बिघडलंय का मिसबार. त्याला काय बी आठवत नाही, तो काहीच बोलायला तयार नाही, मग कसं शक्य आहे? तेव्हा मंजिरी लागते, राया अरे टेन्शन घेऊ नको, आणि ताटावर बसल्यानंतर तर अजिबातच नाही. हे बघ 2 घास खाऊन घे आणि आपण नंतर विचार करू. आणि हे बघ आपण दोघे बरोबर असल्यानंतर प्रत्येक संकटावरती मात करतोच की नाही राया? मग आपला विठुराया आहे की आपल्या सोबतीला, त्याचं सदैव आपल्यावरती लक्ष असतं, तो आपली मदत नक्कीच करेल. आणि एकमेकांची साथ असल्यानंतर घाबरायचं कशाला, हो की नाही? तेव्हा लगेच आता रायम लागतो, ते आहेच की खरं मिसबायर, पण तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण बिन काय नाही, जेवण करून घे. त्यावर रायम लागतो, मिसबायर मला भूक नाही आहे गो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो भूक नाही आहे का? थांब, बायकोने प्रेमाने भरवले ना घास, मग आपोआप भूक लागेल तुला, थांब मी भरवते असे म्हणत आता मिसबायर लगेच रायाला घास भरू लागते. तेव्हा रायम लागतो, मिसबायर तू बी जेवली नाही ना, मला माहिती आहे, चल मीही तुला भरवतो असे म्हणत आता रायाही लगेच मिसबायरला घास भरू लागतो. तर खिडकीतनं डोकावून हे सगळं शशिकला बघत असते. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, वा वा काय प्रेम आहे ना, याला म्हणतात खरं प्रेम. यांच्या प्रेमाला कुणाची दृष्ट नको लागायला, कारण माझी दृष्ट भरपूर आहे यांच्यासाठी आणि ती मी लावणार. राया मंजिरी तुमचा संसार लवकरात लवकर मी उद्ध्वस्त करणार, बघाच तुम्ही असे आता त्या दोघांकडे बघत शशिकला म्हणत असते. तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते
आता सकाळी सकाळी घोरपडे मात्र मिहीरच्या घरी पोचलेला असतो, कारण हा गौरव जो कोणी आहे त्याच्याबद्दल मला सगळं सत्य जाणून घ्यायचे हे आता या घोरपड्याने ठरवलेलं असतं. तेवढ्यात लगेच आता मिहीरच्या घरात जो नोकर असतो ना तो येतो आणि मला लागतो, सर मी तुमच्यासाठी पाणी आणतो, बसा तुम्ही. आता लगेच तो पटकन घोरपडेला पाणी आणून देतो आणि मला लागतो, सर मी तुमच्यासाठी मस्त कॉफी आणतो, तुम्ही बसा, सर 10 मिनिटात येणारच आहे खाली. आता लगेच घोरपडे मात्र तो नोकर आतमध्ये जाताच म्हणू लागतो, मिहीरला खाली यायला 10 मिनिटं आहे. तोपर्यंत हा गौरव इथे कसा आला, नेमका हा गौरवच आहे की मिहीर आहे हे सत्य मला शोधावं लागेल. त्यासाठी नक्कीच इथे काहीतरी पुरावे मिळतील असे म्हणत घोरपडे पटकन आता हळूहळू तिथे जे काही कपाटात फायली वगैरे ठेवलेले असतात त्या सगळ्या उघडून बघू लागतो. त्याच वेळेस त्याचं लक्ष आता समोरच मिहीरचा म्हणजे गौरवचा आणि त्याच्या मॉमचा फोटो असतो त्या फोटोकडे जातं. आता घोरपडे पटकन तो फोटो हातात घेतो आणि त्याकडे एकटक बघू लागतो. तेवढ्यात पटकन आता कॉफी घेऊन तो नोकर येतो आणि म्हणू लागतो, सर सर कॉफी तुमच्यासाठी. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हा तुमच्या सरांचा आणि त्यांच्या आईंचा फोटो आहे का? तेव्हा तो नोकर म्हणू लागतो, हो सर. तेव्हा लगेच आता पुन्हा कॉफी टेबलवरती ठेवतच घोरपडे म्हणू लागतो, हा फोटो आत्ताचा दिसतोय, जुने लहानपणीचे या मिहीरचे म्हणजे या गौरवचे फोटो नाही आहेत का घरात? नाही नाही नाही, 2 वर्षापूर्वी आधीच्या काळातलं याचं काहीच नाही इथे. नक्की हा गौरवच आहे की मिहीर आहे? मला हे अजून शोधावं लागेल, अजून वेळ आहे, तोपर्यंत काही हाती लागतंय की बघतोय असे म्हणत आता समोरच जे ड्रावर वगैरे असतात ना ते आता इथे घोरपडे उघडू लागतो. त्यात एक फाईल असते, ती फाईल काढतच घोरपडे त्या फाईलकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच वरनं तयार होऊन मिहीर आलेला असतो. तेवढ्यात मिहीर खाली आलेला बघताच घोरपडे पटकन सोप्यावरती बसतो. आता लगेच मिहीर म्हणू लागतो, तुझा मोबाईल. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, सॉरी या, माझ्यामुळे तुला ना उगाच माझा मोबाईल सांभाळावा लागला, तुला त्रास झाला असेल ना असे म्हणत घोरपडे आता पटकन आपला मोबाईल घेणार. तेच मिहीर म्हणू लागते, 1 मिनिट, हा मोबाईल मारामारी करताना कुठेही पडू शकला असता, खाली, जमिनीवरती, गाडीखाली, पण हा बरोबर वायपरवरती कसा राहिला? म्हणजे मुद्दाम तर ठेवला नाही ना आपली भेट पुन्हा घडावी म्हणून? आता मात्र घोरपडेच्या मनात जे काही कांड चालू असतं ते सगळं या मिहीरने एका क्षणात ओळखलेलं असतं. घोरपडेला तर धक्का बसतो, हा मिहीर खरंच खूप चतुर या. तेव्हा लगेच आता घोरपडेला घाम फुटलेला असतो. त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, काय झालं, मी जोक केला, आवडला नाही का? तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, नाही मस्त होता जोक हा. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, तुला एवढा घाम का आलाय, तू बरा आहेस ना? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, घाम नाही नाही, कुठे काय, माझा मोबाईल घेण्यासाठी चालू होतो असे म्हणत घोरपडे पटकन आपला मोबाईल हातात घेतो. त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, झालं ना, तुझं काम झालं आहे ना, मोबाईल भेटलाय ना, मग निघ तू इकडनं. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, हा माणूस तर पुढे काही बोलायला तयारच नाही आहे, मला काही करून याच्याकडे कसलं तरी काम मागावं लागेल, म्हणजे जेणेकरून मला 24 तास याच्याबरोबर राहता येईल आणि याच्याबद्दल सगळी माहिती मिळवता येईल, असं काहीतरी करावं लागेल असे म्हणत घोरपडे आता उठून निघालेला असतो. त्याच वेळेस तो पुन्हा मिहीरकडे पाठीमागे वळून बघतो आणि म्हणू लागतो, मोबाईल दिल्याबद्दल थँक्यू हा. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो हो चालेल, तू निघ आता असे म्हणत घोरपडेला काय बोलावं काही सुचत नाही. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, 1 मिनिट, माझं ना तुझ्याकडे काम होतं, मला ना कामाची खरंच खूप गरज आहे, तुझ्याकडे कसलं काम असेल तर सांग मला. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, अरे बापरे, माझ्या घरात येऊन मला काम मागतोय आणि ते पण मला आरेतुरे करून? माझं कर्तृत्व काय हे तुला माहिती नाही, माझ्या कर्तृत्वाची उंची जर बघितली ना तू तर तुझी मान गळून पडेल. आता मात्र घोरपडे या मिहीरच्या स्टाईलकडे, मिहीरच्या बोलण्याकडे आणि या मिहीरकडे एकटक बघू लागतो. तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया डिफिकल्ट डंकी आता एक मोठा भोंगा घेऊन आता जीजी नानाच्या घरी आलेले असतात. तेव्हा राया आता ओरडत लागतो, तिळगुळ घ्या, गोड गोड नका बोलू, खोटं बोला, तिळगुळ घ्या, खोटं बोला. तेव्हा लगेच नानाजीजी सगळेजण धावत येतात आणि म्हणतो, ते राया हा सगळा काय प्रकार आहे? शशिकला मात्र रायावरती चांगलीच ओरडते. तेव्हा राया लागतो, हो मी जे काय बोलतोय ना ते खरं बोलतोय, कारण मला मिहीरच्या मरणाचं त्या रात्रीचं सत्य सगळं कळालंय. आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, काय काय झालं होतं माझ्या मिहीरबरोबर, बोल ना, काय घडलं होतं त्या रात्री?
तेव्हा लगेच आता राया लागतो, त्या रात्री अण्णाने मिहीरला गोळी मारलीच नाही. मिहीर तिकडनं पळाला होता आणि पळालेला मिहीर इथे तुमच्या घरी आला होता आणि तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीने त्याला घरी आलेलं पाहिलंही सुद्धा होतं. ती व्यक्ती कोण आहे आता लवकरात लवकर सांगा. आता मात्र ती व्यक्ती म्हणजे शशिकला असेल का? कोण मिहीरच्या मरणाला जबाबदार असेल? हे सगळं काय असेल पुढे? आणि हा मिहीरचा भूतकाळ आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.